नमस्कार. कधीकधी कसं असतं ना की फक्त 4 ओळींमध्ये आपल्याला संपूर्ण समाजाचं प्रतिबिंब दिसतं. चला, आज आपण अशाच एका शक्तिशाली कवितेबद्दल बोलूया, जी हिंदू धर्मातील श्रद्धेवर एक खूप खोलवर आणि तितकंच महत्त्वाचं भाष्य करते. आणि विशेष म्हणजे ही टीका कोणी बाहेरच्या व्यक्तीनं केलेली नाही, तर खुद्द राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केली आहे. ज्यांना आपण राष्ट्राचे संत म्हणून ओळखतो, त्यांनी केलेलं हे एक प्रकारचं आत्मपरीक्षण आहे आणि म्हणूनच हे शब्द खूप महत्त्वाचे ठरतात. आता बघा, कवितेची पहिलीच ओळ आपल्याला थेट एका मोठ्या समस्येची जाणीव करून देते. ही सुरुवातच इतकी धक्कादायक आणि विचार करायला लावणारी आहे. हिंदू धर्म के देवता अब हिंदुओं से रूठ गए. ही ओळ सरळ सरळ मूळ समस्येवर बोट ठेवते. ती आपल्याला सांगते की देव आणि भक्त यांच्या नात्यामध्ये कुठेतरी एक मोठी दरी निर्माण झाली आहे, एक अंतर आलंय. पण मग साहजिकच प्रश्न मनात येतो की देव नाराज का झाले असतील, याचं कारण काय असावं? आणि याचं उत्तर आपल्याला याच कवितेत पुढे मिळतं. ही कविता आपल्याला फार काळ बुचकळ्यात ठेवत नाही. देवांच्या नाराजीचं एकच आणि अगदी स्पष्ट कारण ती पुढच्याच ओळीत सांगते. कारण आहे इसका एक ही श्रद्धा रहित हिंदू भय. म्हणजे काय झालंय की लोक श्रद्धा रहित झाले आहेत. याचा अर्थ केवळ वरवरची भक्ती उरली आहे, पण जी आतून येणारी खरी श्रद्धा असते ती कुठेतरी हरवून गेली आहे. आता हे सगळं नीट समजून घ्यायचं असेल तर श्रद्धा या शब्दाचा अर्थ समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. कारण कवितेचा सगळा रोख याच शब्दावर आहे. श्रद्धा म्हणजे केवळ पूजा अर्चा किंवा कर्मकांड नाही, तर तो एक मनापासूनचा विश्वास, आदर आणि प्रामाणिकपणा आहे. बरं, मग जेव्हा ही श्रद्धाच कमी होते तेव्हा नेमकं काय घडतं? ही कविता त्याचे 2 मोठे आणि गंभीर परिणाम आपल्यासमोर मांडते. सगळ्यात आधी याचा परिणाम दिसतो तो सामान्य लोकांवर. त्यांच्या श्रद्धेचं आणि धर्माशी असलेल्या त्यांच्या नात्याचं काय होत आहे याकडे कवी आपलं लक्ष वेधतात. कितने ही हिंदू धर्म के जन धर्म छोड़े जा रहे. हा परिणाम खरं तर खूप थेट आणि थोडा दुःखद आहे. श्रद्धा कमी झाल्यामुळे लोक धर्मापासून दूर जात आहेत, ज्यामुळे समाजाची जी एक वीण असते ती कुठेतरी उसवत चालली आहे. ठीक आहे, एकीकडे तर सामान्य लोक धर्म सोडतायत, पण मग ज्यांनी मार्गदर्शन करायचं ते समाजाचे नेते म्हणजे साधू, ते काय करत आहेत? कवितेचा रोख आता त्यांच्याकडे वळतो. हिंदू धर्म के साधू तो मठ में चकाचक खा रहे. ही ओळ एक असं चित्र उभं करते जे लोकांच्या परिस्थितीच्या अगदी उलट आहे. म्हणजे अनुयायी संकटात असताना त्यांचे नेते मात्र आरामात जीवन जगत आहेत. आणि हा जो विरोधाभास आहे ना, तोच या कवितेचा गाभा आहे. बघा, एका बाजूला धर्म सोडून जाणारे लोक आणि दुसऱ्या बाजूला मठांमध्ये चांगले खातपीत असलेले नेते. कवीने ही 2 चित्र अशी समोरासमोर ठेवली आहेत की व्यवस्थेतील एक मोठी त्रुटी आपोआप समोर येते. तर मग या सगळ्या 4 ओळींमधून आपल्याला नक्की काय समजून घ्यायचं आहे? या टीकेचा नेमका अर्थ काय? थोडक्यात सांगायचं झालं तर ही कविता एका आध्यात्मिक आजाराचं निदान करतीये. ती आपल्याला अगदी स्पष्टपणे सांगते की समस्या काय आहे, देवांची नाराजी, तिचं मूळ कारण काय आहे, श्रद्धेचा अभाव, आणि त्याचे परिणाम काय होत आहेत. अनुयायी दूर जात आहेत आणि नेते उदासीन आहेत. आणि सरतेशेवटी राष्ट्रसंतांचे हे शब्द आपल्याला एका खूप मोठ्या आणि शाश्वत प्रश्नावर विचार करायला भाग पाडतात की कोणताही धर्म टिकवून ठेवण्याची जबाबदारी फक्त लोकांचीच असते का, की त्यांच्या नेत्यांची सुद्धा असते? आणि जेव्हा या दोघांमध्ये अंतर पडतं तेव्हा त्या श्रद्धेचं भविष्य काय असतं